हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत भिडाची भांडी आपल्या डोंबिवली कल्याणमध्ये कुठे मिळतात. तर ह्याचा मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देईन, पण आधी आपण ही भांडी काय काय इथे अवेलेबल आहेत आणि कशी यांची काळजी घ्यायची आणि कशी टिकवायची ते बघूया. तर इथे भरपूर अशी व्हरायटी आहे भिडाच्या भांड्यांची. तर इथले जे ओनर आहेत त्यांनाच आपण विचारूया. इथले शॉप ओनर आहेत, तर हेच आपल्याला इथली माहिती देतील. नमस्कार. तर सर प्लीज इथल्या भांड्यांबद्दल थोडी माहिती द्या मला एक एक करून. आता हा तवा आहे, तर जास्तीत जास्त यूज कशासाठी करतात आणि कसा यूज करायचा जास्त वेळ टिकण्यासाठी? याला बिडाचा तवा म्हणतात. हा, बीड म्हणजे ओती लोखंड. हा, आणि हे याच्यामध्ये जी टेस्ट आहे किंवा जे पोलाद मध्ये आहे त्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. अच्छा. जशी मातीच्या भांडीमध्ये जे टेस्ट मिळतं ते तुम्हाला बिडामध्ये मिळणार आहे. ओके. म्हणून लोक बीड जे वापरतात ते बीडच घेणार, म्हणजे जास्तीत जास्त प्रेफर कर. टेस्ट याच्यामध्ये मिळते, शेकलं जातं. याच्यात बारीक बारीक छिद्र असतात सगळे. ओके. त्याचा इफेक्ट मिळतो, पण हे ठिसूळ असतं. ओके. तर काका हा पोळीसाठी यूज करतात ना? चपातीसाठी हा खोलवाला आहे आणि हे उथळवाला तवा प्रकार याच्यामध्ये आहे. हे बघा, हा खोल आहे आणि हा असा थोडा उथळ आहे, म्हणजे खोल नाहीये. तर काका ह्यांना जास्तीत दिवस टिकण्यासाठी काय करावं लागतं? ह्याला काही नाही, खराब नाही, चांगल्यापैकी धुवायचं आणि तेल वापरून ठेवायचं आणि त्याला सांभाळायचं. म्हणजे तेल त्याला लावून ठेवायचं, बरोबर. नाहीतर गंज पकडतो का? पकडेल, कारण हे शेवटी लोखंडापासूनच बनलेलं आहे. भिडाचे तवे म्हणजे लोखंडापासूनच बनलेले असतात. तर हे बघा, असा तवा आहे आणि हा उथळ आहे. तर काका ह्याची साधारण प्राइस सांगा. हे जे आहे आता 500 MRP आहे. त्याच्यात आम्ही 20% डिस्काउंट देतो. अच्छा. कारण की आमचं सगळं होलसेल काम आहे. पण तुमच्या चॅनलच्या थ्रू जे येतील त्यांना आम्ही 5% एक्स्ट्रा म्हणजे 25% देणार. मग समजा 500 रुपयाला आहे तर तुम्ही माझ्या सबस्क्रायबरला किती 25% लेस करणार. अच्छा. आणि ह्याची साधारण प्राइस सांगा ना. आता हे 490 आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 25% लेस मिळेल. हे 490 आहे. ओके. आता हे दोन झाले चपातीचे तवे. घावण्याचे तवे. तर काका हे म्हणजे मोस्ट ऑफ असेच असतात ना? याला घावणी म्हणतात. हे असेच रफ असतात, नंतर वापरल्यानंतर ते आपले गुळगुळीत होतात. बरोबर. आता पॉलिश सुद्धा यायला लागले, ते सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे. आता संपलेला आहे माल, ते सुद्धा मिळणार आहे. मग आता समजा तुमच्याकडे कोण गिराईक घ्यायला आले तर तुम्ही पॉलिश करून पण द्याल? ते पॉलिश रेडी देतात. खरं म्हणजे हेच ओरिजिनल आहे. मग आता हे समजा घरी नेल्या यूज कसे करायचे? याला धुवायचं चांगल्यापैकी, साफ धुवायचं आणि नंतर त्याला वापरू शकता तुम्ही तेल वगैरे लावून. तर याची प्राइस सांगा ना साधारण. हे जसं 570 रुपये आहे, 570 तुम्हाला 25% लेस करून चॅनलच्या थ्रू त्यांना 5% मिळणार. ठीक आहे. तर हे बघा, आता हे दोन तवे बघितले आपण. प्रकार आहेत घावणीचे. हे पण घावण्याचेच आहेत का? हे सुद्धा घावणीचं आहे. याच्यात फरक काय काका? काय नाही, फक्त डिझाईन वेगळी आहे, तोच फरक आहे. आणखी काही. आणि हा थोडा मोठा आहे, तो थोडा लहान आहे, आणखी काही नाही. तर हे बघा, हे घावण्यांचे दोन तवे आहेत. आणि हे जे आहे अप्पम, हे जे साऊथ इंडियन जो डिश आहे, अप्पम करून प्रकार आहे, अप्प्याचे अप्पम, तर त्याचं हे आहे. अच्छा. किंवा आप्याचं भांड आपण बोलतो मराठीत. तर हे बघा, हे फ्रेंड्स, हे लोखंड. दोन साईज आहेत, ही एक लहान आहे आणि एक याच्यावर मोठी येणार आहे, आणखी मोठी येणार. ओके. ओके. तर आप्याच्या भांड्यांचं काय प्राइस आहे? आता हे 550 बिडाचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 25% लेस होणार. तर काका ही भांडी भरपूर तापवायला लागतात ना आधी? जेव्हा यूज करतो तेव्हा, त्याशिवाय त्याच्यामध्ये नाही होणार आहे. पण आपल्या जे घरचे जे आहेत स्टोव त्याच्यावरतीच हे चालणार. घरच्या. आणि समजा चुलीवर वगैरे यूज केले तर होतील, काय प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. एक कढई आहे, भिडाची कढई आहे. जे वापरतात बीड ते कंटिन्युअस बीडच घेणार, म्हणजे जाणार नाही. कारण एकदा बिडाची भांडी वापरायला सुरुवात केली की ते बिडाचीच घेणार. आणि त्याची जी उपयोगिता आहे ते लक्षात येते. बरोबर. तर काकाचा हेल्थ वाईज काय उपयोग आहे याचा भिडाच्या भांड्याचा? म्हणजे जसं मातीच्या भांड्यात आपण करतो ना, त्या प्रकारची टेस्ट याच्यामध्ये मिळते. टेस्ट मिळते. तर काका आता बिड तुम्हाला मिळणारच आहे. ते कुठेही अवेलेबल होतं, पण बिडाची ही भांडी दुर्मिळ आहेत, तर ही सहजासहजी तुम्हाला कुठे मिळणार नाही. तर काकांच्या शॉप मध्ये भरपूर शोधल्यानंतर आम्हाला अवेलेबल झाली. दुसरे सुद्धा आहेत माझ्याकडे, पूर्ण लोखंडाचं दुकान आहे. हो, तर तेही बघूया आपण. तर तर काका भिडाच्या भांड्यांमध्ये साधारण एवढीच भांडी मिळतात, म्हणजे जी यूज करतो, कढई, तवा आणि अप्प्यांचं पात्र, तेवढीच यूज करतो. तर तुम्हाला फक्त नाही बघा, आता हे खाली ठेवली आहेत आम्ही, तर तुम्हाला यातनं फक्त लहान मोठी साईज अवेलेबल करून देतील काका. आणि ते म्हटलं तसं त्यांच्याकडे पॉलिशही अवेलेबल असते, तर तुम्हाला हवं तर तेही करू शकता तुम्ही. पॉलिश याच्यामध्ये येतात, फक्त याच्यामध्ये कशामध्ये? अच्छा.
म्हणजे ती करायची कशी असते आणि पॉलिश? काही नाही, पॉलिश करून येतात, कंपनीत नाही येते ती polish. कंपनीतून तुमच्याकडे द्यायचे का? आता हे नवीन आलेलं आहे, पॉलिश रेडी येणार, आता माझ्याकडे संपलेलं आहे, उद्या परवा अवेलेबल. अच्छा, म्हणजे पॉलिश केलेले पण मिळणार. अच्छा. आणि जर काका समजा ज्यांनी वापरली आहे ती भांडी तर त्यांना पॉलिशसाठी तुमच्याकडे आणून द्यायचे? तसं नाही करत, तसं नाही ना, ते वेगळा प्रकार आहे. हा, अच्छा. तर आता ना आपण यांच्या शॉपवर थोडंसं बघूया. तर यांच्याकडे ना लोखंडाची भरपूर भांडी आहेत. तर काका थोडंसं सांगाल का काय काय भांडी अवेलेबल होतील इथे? हे घरच्यासाठी यूज होतात. हा. आणि हे जे हॉटेलमध्ये यूज होतात ते जाड जास्त असतात. हा. आणि हे जे आहेत हे सगळे शेगडे आहेत लोखंडाच्या. हा. तर हे तवे तुमच्यासाठी म्हणजे कस्टमाइज म्हणून, म्हणजे जे बिझनेस वगैरे, बिझनेस साठी जाड लागतो. हा. कारण ते कोळशावरती ते चालवतात. हा. आणि जे हे नॉर्मल आहेत ते आपण पातळ. हा, पातळ. हे बघा असे आहेत. व्हाईट कडे आहेत माझ्याकडे. हा. हे चंदीगडचं आहे, म्हणजे पूर्णपणे व्हाईट आहे. व्हाईट कडे. व्हाईट आहे हे सुद्धा. हा. एक येतात ब्लॅक, जे आपले रेग्युलर येतात. तर ह्याचा मेटल काय काका? हे लोखंडच आहे. लोखंडाचं व्हाईट आहे, प्रोसेस केलेलं आहे कंप्लीट. मग हे क्लीन कशाने करायचं? आपलं नॉर्मल साबण? नॉर्मल, याच्यात जास्त घासायची आवश्यकता नाही. अच्छा, हे लगेच क्लीन होतात का? क्लीन होतात. तर या कढया काय प्राइस रेंज मध्ये काका? त्या सुद्धा ज्या MRP आहेत त्यामध्ये तुम्हाला 25% लेस होणार. तरी साधारण प्राइसचा अंदाज द्या ना. आता हे जी आहे, हा, ही मोठी कढई आहे. हा. ही 550 रुपये आहे. हा. त्यामध्ये 25% लेस होणार. आणि ही त्याच्याहून कमी असेल थोडी, 400 ची आहे. आणि जर दोशांचे तवे किती पर्यंत मिळणार? दोशे तवे जे आहेत ते आता 290 आहे. हा, मग दाखवलेले घरगुती वापरामध्ये. हा. आणि हे बघा इंडस्ट्रियल यूज साठी, म्हणजे तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर हलवाईवाले घेऊन जातात. हा. आणि या तेल कढया जे आपल्या वडापावले किंवा आपल्या घरगुतीसाठी स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असतो ते पहिले या ब्लॅक कढया. हा, बरोबर बरोबर. घासावं लागतं. म्हणजे यांच्या शॉपमध्ये बघू शकता तुम्ही लोखंडाची, स्टीलची आणि भिडाची भरपूर अशी भांडी आहेत. आणि जर तुम्हाला काय मागवायचं असेल एक्स्ट्रा तर ह्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून मागवू शकता. हे बघा इकडे स्टीलची सगळी भांडी कमर्शियल यूजसाठी जे यूज करतात ना, ती सगळी अशी मोठी लहान भांडी आहेत. स्टीमर आहेत, कुकर आहेत. हे बघा वेसल्सचे सगळे प्रकार इथे अवेलेबल आहेत. तर यांच्या शॉपला व्हिजिट करा. आणि मेन म्हणजे भिडाची भांडी इथे भरपूर शोधल्यानंतर मला मिळाली. तर तुम्ही येऊ शकता इथे. डिटेल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. दुकानाचं नाव जैन मेटल मार्ट आहे. हे आपल्या आत्रे नाट्यगृहाच्या समोर आहे. फार जुनं दुकान आहे, आमची 3री पिढी आहे या कामामध्ये. आणि प्रत्येक प्रकारच्या ज्या लोखंडच्या वस्तू आहेत त्या तुम्हाला अवेलेबल होते. आणि मेन म्हणजे दुर्मिळ अशी भिडाची भांडी इथे अवेलेबल झाले, जे मला इथे कुठल्याच शॉपमध्ये नाही मिळाले. मिळेल तुम्हाला. तर काका इथल्या शॉपचा ऍड्रेस सांगा ना. ऍड्रेस आत्रे नाट्यगृह. आणि टायमिंग? आणि जे टायमिंग आहे 10 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत. आणि बंद कोणत्या दिवशी असतं का? मंगळवारी जास्त करून बंद असतं. तर तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल? माझा जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते घ्या, 7666 333 111. हा, तुमचं नाव सांगा. माझं नाव सुरेश ओसवाल. ओके. घावण्याचे तवे तर काका हे म्हणजे मोस्ट ऑफ असेच असतात ना? याला घावणी म्हणतात. हे असेच रफ असतात, नंतर वापरल्यानंतर ते आपले गुळगुळीत होतात. हा, बरोबर. पॉलिश सुद्धा यायला लागले, ते सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे आता.